जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केंद्रात असलेल्या सरकारवर म्हणजेच केंद्र सरकारवर टीका केली होती। ज्या पद्धतीने पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढत आहेत त्यावरती त्यांनी सरकारवर सडकून टीका केली होती। जिस प्रकार से पेट्रोल के दाम बढ़ा दिए, ये दिल्ली सरकार की शासन चलाने की नाकामयाबी का जीता जागता सबूत है। नरेंद्र मोदींनी ही व्हिडिओ जी पाहिलीत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने टीका केली होती तुम्ही ऐकलत। पण आता स्वतः नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेत असताना सुद्धा त्यांच्या काळात आल्यानंतर त्यांच्या या 10 वर्षाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत। काही लोकांनी मोर्चे सुद्धा काढले होते, परंतु नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी केंद्र सरकारवर केलेला आरोप होता, तर आता सध्या नरेंद्र मोदी स्वतः केंद्रामध्ये प्रधानमंत्री असताना सुद्धा पेट्रोल डिझेलचे भाव का वाढत आहेत असा प्रश्न विचारला जातोय। मग अच्छे दिन जे नरेंद्र मोदी हे सांगत होते अच्छे दिन येणार आहेत, तर हेच अच्छे दिन आहेत का असा अनेकांकडून प्रश्न विचारला जातोय। तर मित्रांनो, तुमचं या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावावर आणि अच्छे दिन यावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। अच्छे दिन आलेत का किंवा अच्छे दिन येणार का किंवा भाजपचे अच्छे दिन जाणार का हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा। जय महाराष्ट्र।